स्वप्नील खूप अस्वस्थ झाला होता. या परिस्थितीला कसे सामोरे जावे हे त्याला समजत नव्हते. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते, पण त्याची बायको आणि मुले आईपासून नेहमीच दूर राहत होती. कारण त्याच्या आईचा एक डोळा नव्हता व तिची कंबर देखील बरीच वाकलेली होती. पण तरीही ती तिची सर्व कामे व्यवस्थित अगदी स्वतः करत असे. तरीही ती नेहमी आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी काम करत असे. नातू बोलतो, "आजी, तू वरच्या खोलीत जा. आज माझे मित्र येत आहेत." स्वप्नीलचा मुलगा अखिल अतिशय थंडपणे म्हणाला, "पण बेटा, मी इथून दूर बसलोय." स्वप्नीलची आई प्रेमाने म्हणाली, "तेव्हा नातू बोलत नाही. त्यांच्यासमोर नको, ते मला चिडवतात," असे ओरडून बोलू लागला. त्यावर, "काय झालं बेटा? का ओरडतोय?" स्वप्नीलची बायको राधिका किचनमधून आवाज देते. "बघ आई, ही आजी येथे रूममध्ये बसली आहे आणि माझे मित्र येत आहेत." नातू तक्रारीच्या स्वरात आईला सांगत होता. "तू वरच्या मजल्यावर जा, आम्हाला का लाजवत आहेस?" राधिका मुलाची बाजू घेत म्हणाली. बिचारी म्हातारी आई कमल आई गुपचूप उठली आणि तिच्या जीवनवाहिनीच्या मदतीने वर जाऊ लागली. तिच्या वाकलेल्या कमरेमुळे तिला वर चढताना खूपच जास्त त्रास होत होता. पण सर्व शक्तीनिशी ती जाऊन वरच्या मजल्यावर एका कोपऱ्यात बसली. आणि स्वप्नील पुढच्या खोलीतून सगळं काही ऐकत होता. आपल्या आईचा अपमान होतोय याची त्याला वेदना होत होती, पण तो असह्य होता. तो काहीही बोलला तर त्याची बायको आणि मुले त्याला विरोध करत असत. आणि दुसरे म्हणजे त्याचे युक्तिवादही योग्य वाटत होता. ते प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांचा सामाजिक दर्जा खूपच वरचा होता. सासरचे लोकही उच्च कुटुंबातील होते. त्यामुळे तो रोज आपल्या आईचा असा अपमान होताना पाहत होता. रात्री स्वप्नीलची बायको म्हणाली, "बघा, आता काहीतरी करा. कलेक्टर साहेबांच्या पत्नी काल आल्या होत्या. आई त्यांना त्यांच्या गावठी भाषेत भेटल्या. तेव्हा ती माझी सासू आहे हे सांगायला मला खूपच लाज वाटली. मी तिला सांगितलं की ती दूरची नातेवाईक आहे, जी उपचारासाठी आली आहे." त्या क्षणी स्वप्नीलला रडावंसं वाटलं, पण तो तरीही गप्पच राहिला. काय करावं हे त्याला समजत नव्हतं. कमला आपल्या मुलाची मनस्थिती चांगलीच तिला ठाऊक होती आणि म्हणूनच मुलाला त्रास होऊ नये म्हणून तिने सर्व काही शांतपणे ती सहन करत होती. स्वप्नीलला खूप वाईट वाटायचे. एकीकडे कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जगण्याची बांधिलकी होती, तर दुसरीकडे आई होती. अखेर आपल्या मुलाला या अवस्थेत पाहणे आईला सहन होत नव्हते. एके दिवशी ती तिच्या मुलाला म्हणाली, "स्वप्नील, खूप दिवस झाले आहे. मला माझ्या गावाला जायचं आहे. मला तिकडे घेऊन जा. इथे राहावंसं वाटत नाही." "पण आई, तेथे कोणी नाही. तुझी काळजी कोण घेणार?" स्वप्नीलने आश्चर्याने विचारले. तेव्हा राधिका म्हणाली, "अहो, ते सगळे गावकरी आहेत आणि तुझे ते काका त्याच गावात राहतात." "हो बेटा, सून बरोबर आहे." कमल दीर्घ श्वास घेत म्हणाली. पण गावात आईची काळजी घेणारे कोणी नाही हे स्वप्नीलला चांगलेच माहीत होतं. पण पत्नीच्या हट्टामुळे त्याला आईला गावात सोडावं लागलं. जेव्हा त्याची आई गाव सोडून गेली तेव्हा त्याला रडावंसं वाटत होतं. पण त्याच्या असहाय्यतेचा रागही आला आणि त्याचे कुटुंब, पत्नी आणि समाजाने या भावना दाबल्या गेल्या होत्या. त्याला हायसे वाटू लागत होते. दरम्यान काही दिवसांनी अमेरिकेत राहणारे त्याचे काका येणार होते. स्वप्नीलला अगदी लहान असतानाच व त्याचे वडील जिवंत असताना भारतात आले होते. ते त्यानंतर आत्ता पुन्हा भारतात येणार होते. संपूर्ण कुटुंब आजूबाजूला पाहून त्यांना खूप आनंद झाला. स्वप्नीलचे काका अमेरिकेहून आले होते. डॉक्टर रवी घरात दाखल होताच सर्वांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. "स्वप्नील, वहिनी का दिसत नाहीत? ती कुठे आहे?" डॉक्टर रवीने कुतूहलाने विचारले. "होय, ती गावात राहते. तिला इथे आवडलं नाही." राधिकाने चढत्या स्वरात उत्तर दिले. डॉक्टर रवीने स्वप्नीलकडे बघितल्यावर स्वप्नीलने डोळे खाली केले. डॉक्टर रवींना सगळं काही समजलं होतं. ते म्हणाले, "सगळेजण उद्या गावी जाऊ वहिनीला भेटायला व दुसऱ्या दिवशी सर्वजण गावाच्या घरी पोहोचतात." कमलाला खूप ताप आला होता आणि त्या अंथरुणावर असहाय्य पडल्या होत्या. डॉक्टर रवी कमलकडे धावत गेले तेव्हा कमलच्या पायाला स्पर्श करून रडायला लागले. त्यांची ही अवस्था कल्पनेपलीकडची होती. तेव्हा
ते बोलतात, वा बेटा स्वप्नील, तू माझे नाव मोठे केलेस. तुझ्या आईची अवस्था बघून तुला लाज वाटली नसावी. डॉक्टर रवी स्वप्नीलला जवळजवळ खडसावतच म्हणाले, नाही भाऊजी, स्वप्नीलचा दोष नाही. मी स्वतः गावात आले होते. कमलने आपल्या मुलाचा बचाव केला. मला सगळं माहिती आहे. वहिनी तू गप्प बस. का सूनबाई, तुला तुझ्या सासूचा कुरूपणा आवडत नाही का? समाजात स्वतःला तुच्छतेने पाहावे लागतं, खरं आहे ना? डॉक्टर रवीने राधिकाकडे पाहिले. राधिका अवाक होऊन स्वप्नीलकडे पाहू लागली. आज तू ज्या सामाजिक स्तरावर आहेस ते त्यांच्या धडपड आणि कष्टामुळेच आहेस, हे लक्षात ठेव. स्वप्नील, तुला माहीत नसेल की लहानपणी तू 1 वर्षाचा असताना पडल्यामुळे तुझा एक डोळा गेला आणि तुझ्या मणक्यालाही इजा झाली. हाडातही समस्या होती. तेव्हा तुझ्या याच कुरूप आईने तुला तिचा डोळा आणि मज्जा देऊन तुला इतके सुंदर रूप दिले होते. राधिका बेटा, आपल्या मुलाला प्रशासकीय अधिकारी बनवण्यासाठी इतकी वर्ष झगडणाऱ्या या संघर्षशील महिलेची ही अवस्था तुम्ही लोकांनी केली आहे. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. डॉक्टर रवीच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. आता वहिनी, तू माझ्याबरोबर अमेरिकेला येशील, कारण ती इथे या स्वार्थी लोकांमध्ये राहणार नाही, असे डॉक्टर रवी कमलला म्हणाले. काका, डॉक्टर रवी यांनी सांगितलेले रहस्य ऐकून स्वप्नीलला वाटले की या जगात आपल्यापेक्षा पापी कोणीच नाही. तेव्हा त्याने धावतच आईच्या चरणांची मिठी मारली. माझा गुन्हा अक्षम्य आहे. मी मुद्दाम गप्प राहिलो, तुझा अपमान पाहत राहिलो. आता फक्त तूच माझ्यासोबत घरात राहशील, बाकी कोणी नाही. स्वप्नीलने आपल्या बायकोकडे आणि मुलाकडे तिरकस नजरेने पाहिले. आता राधिकाला सुद्धा खूप पश्चाताप होत होता, पण कमलशी डोळे लावून पाहायची हिंमत तिच्यात नव्हती. त्या क्षणी राधिकाची मानसिक स्थिती समजून कमलने तिला बोलावून स्वप्नीलला खडसावले आणि म्हणाली, खबरदार, माझ्या सुनेला स्वतःपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला घरातून हाकलून देईन. राधिका आणि मुलांनी कमलच्या पाया पडून आपल्या वागण्याची माफी मागितली आणि आईच्या मनाने त्या सर्वांना आईने क्षमासुद्धा केले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.